गुरुचरित्र अध्याय 2 श्री गणेशाय नमः। त्रैमूर्तिराजा गुरु तुची माझा, कृष्णातीरी वास करोनी ओजा, सुभक्त तेथे करीती आनंदा, ते सूर स्वर्गी पाहती विनोदा। ऐसे श्रीगुरुचरण ध्यात, जाता विष्णुनामांकित, अति श्रमला चालत, राहिला एका वृक्षातळी, क्षण एक निद्रिस्त, मनी श्रीगुरु चिंतेत, कृपानिधी अनंत, दिसे स्वप्नी पर्येसा, रूप दिसे सुषुप्तीत, जटाधारी भस्मांकित, व्याघ्रचर्म परिधानित, पीतांबर कासे देखा, येऊनी योगीश्वर जवळी, भस्म लाविले कपाळी, आश्वासुनी तयावेळी, अभयकर देतसे, इतुके देखोनी सुषुप्तीत, चेतन झाला नामांकित, चारी दिशा अवलोकित, विस्मय करी तयावेळी, मूर्ती देखिली सुषुप्तीत, तेची ध्यातसे मनात, पुढे निघाला मार्गक्रमित, प्रत्यक्ष देखे तैसाची, देखोनिया योगीशाते, करिता झाला दंडवते, कृपा भाकी करुणवक्त्रे, माता पिता तू म्हणसे, जय जयाजी योगाधीशा, अज्ञानतम विनाशा, तू ज्योतिः प्रकाशा, कृपानिधी सिद्धमुनी, तुझे दर्शने निशेष, गेले माझे दुरित दोष, तू तारक आम्हास, म्हणूनी आलासी स्वामिया, कृपेने भक्ता लागुनी, येणे झाले कोठोनी, तुमचे नाम कवण मुनी, कवणे स्थानी वास तुम्हा, सिद्ध म्हणे आपण योगी, हिंडो तीर्थ भूमी स्वर्गी, प्रसिद्ध आमुचा गुरुजनी, नृसिंह सरस्वती विख्यात, त्यांचे स्थान गाणगापूर, अमृजासंगम भीमातीर, त्रयमूर्तीचा अवतार, श्रीनृसिंह सरस्वती, भक्त तारावया लागी, अवतार त्रयमूर्ती जगी, सदा ध्याती अभ्यासयोगी, भवसागर तरावया, ऐसा श्रीगुरु कृपासेधू, भक्तजना सदा वरदू, अखिल सौख्य श्रियानंदू, देता होय शिष्यवर्गा, त्याचे भक्ता कैचे दैन्य, अखंड लक्ष्मी परिपूर्ण, धनधान्यादी गोधन, अष्टैश्वरे नांदती, ऐसे म्हणे सिद्धमुनी, एकोनी विनवी नामकरणी, आम्ही अस्ति सदा ध्यानी, तया श्रीगुरुइतीचे, ऐशी कीर्ती ब्रीद ख्याती, सांगतसे सिद्धयती, वंशोवंशी करीतो भक्ती, कष्ट आम्हा केवी पाहे, तू तारक आम्हांसी, म्हणोनी माते भेटलासी, संहार करोनी संशयासी, निरोपावे स्वामिया, सिद्ध म्हणे तैवेळी, ऐक शिष्या स्तोममोळी, गुरुकृपा सूक्ष्मस्थूळी, भक्तवत्सल पर्येसा, गुरुकृपा होय ज्यासी, दैन्य दिसे कैचे त्यासी, समस्त देव त्याचे वंशी, कळीकाळासी जिंके नर, ऐसी वस्तू पूजुनी, दैन्यवृत्ती सांगसी झणी, नसेल तुझे निश्चय मनी, म्हणोनी कष्ट भोगितोसी, त्रयमूर्ती श्रीगुरु, म्हणोनी जाणीजे निर्धारू, देऊ शकेल अखिल वरू, एका भावे भजावे, एखादे समयी श्रीहरी, अथवा कोपे त्रिपुरारी, रक्षील श्रीगुरु निर्धारी, आपुले भक्तजनांसी, आपण कोपे एखाद्यासी, रक्षू न शके व्योमकेशी, अथवा विष्णू पर्येसी, रक्षू न शक्या उधारी, ऐसे एकोनी नामकरणी, लागे सिद्धाचिया चरणी, विनवीतसे कर जोडुनी, भक्तिभावे करोनिया, स्वामी ऐसा निरोप देती, संदेह होता माझे चित्ती, गुरु केवी झाले त्रिमूर्ती, ब्रह्मा विष्णू महेश्वर, आणिक तुम्ही निरोपिलेती, विष्णू रुद्र जरी कोपती, राखो शके गुरु निश्चिती, गुरु कोपलिया न रक्षी कोणी, हा बोल असे कवणाचा, कवण शास्त्र पुराणींचा, संदेह फेडी गा मनाचा, जेणे मन दृढ होय, येणे परी नामकरणी, सिद्धांसी पुसे वंदोनी, कृपानिधी संतोषोनी, सांगतसे पर्येसा, सिद्ध म्हणे शिष्यासी, तुवा पुसिले आम्हांसी वेदवाक्य साक्षीसी, सांगेन ऐका एकचित्ते, वेद चारी उत्पन्न, झाले ब्रह्मयाचे मुखे करून, त्यापासाव पुराण, अष्टादश विख्यात, तया अष्टादशांत, ब्रह्मवाक्य असे ख्यात, पुराण ब्रह्मवैवर्त, प्रख्यात असे त्रिभुवनी, नारायण विष्णुमूर्ती, व्यास झाला द्वापारांती, प्रकाश केला या क्षिती, ब्रह्मवाक्य विस्तारे, तया व्यासापासूनी, ऐकिले समस्त ऋषीजनी, तेची कथा विस्तारोनी, सांगेन ऐका एकचित्ती, चतुर्मुख ब्रह्मयासी, कलियुग पुसे हर्षी, गुरुमहिमा विनवीतसे करद्वय जोडोनी, भावभक्ती करोनिया, म्हणे सिद्धा योगीश्वरा, अज्ञानतिमिर भास्करा, तू तारक भवसागरा, भेटलासी कृपासेधू, ब्रह्मदेवे कलियुगासी, सांगितले केवी कार्यासी, आद्यंत विस्तारेसी, निरोपीजे स्वामिया, ऐक शिष्या एकचित्ता, जधी प्रळय झाला होता, आदिमूर्ती निश्चिता, होते वटपत्र शयनी, अव्यक्तमूर्ती नारायण, होते वटपत्री शयन, बुद्धी संभवे चेतन, आणिक सृष्टी रचावया, प्रपंच म्हणजे सृष्टीरचना, करणे म्हणोनी आले मना, जागृत होय या कारणा, आदिपुरुष तये वेळी, जागृत होवोनी नारायण, बुद्धी संभवे चेतन, कमळ, उपजवी नाभीहून, त्रैलोक्याचे रचनाघर,
तया कमळामधून उदय झाला ब्रह्मा आपण, चारी दिशा पाहून चतुर्मुख झाला देखा, म्हणे ब्रह्मा तये वेळी, समस्ताहुनी आपण बळी, मजहून आणिक बळी, कवण नाही म्हणचे, हासोनिया नारायणू, बोले वाचे शब्दवचनू, आपण असे महाविष्णू, भजा म्हणे तयावेळी, देखोनिया श्रीविष्णुसी, नमस्कारी ब्रह्मा हर्षी, स्तुती केली बहुवसी, अनेक काळ पर्येसा, संतोषोनी नारायण, निरोप दिधला अतिगहन, सृष्टी रची गा म्हणून, आज्ञा दिधली तयवेळी, ब्रह्मा म्हणे विष्णुसी, नेणे सृष्टी रचावयासी, देखिली नाही कैसी, केवी रचू म्हणचे, एकोणी ब्रह्मयाचे वचन, निरोपी त्यासी महाविष्णू आपण, वेद असती हे घे म्हणून, देता झाला तयवेळी, सृष्टी रचावयाचा विचार, असे वेदांत सविस्तार, तेणेची परी रचुनी स्थैर, प्रकाश करी म्हणितले, अनादि वेद असती जाण, असे सृष्टीचे लक्षण, जैसा आरसा असे खूण, सृष्टी रचावी तयापरी, या वेदमार्गे सृष्टीसी, रची गा ब्रह्मया हरनिशी, म्हणूनी सांगे ऋषिकेशी, ब्रह्मा रची सृष्टीते, सृजी प्रजा अनुक्रमे, विविध स्थावर जंगमे, स्वेद जंडज नामे, जारज उद्भिजे उपजविले, श्रीविष्णूचे निरोपाने, त्रिजग रचिले ब्रह्मयाने, ज्यापरी सृष्टिक्रमणे, व्यासे ऐसी कथियेली, सिद्ध म्हणे शिष्यासी, नारायण वेदव्यास ऋषी, विस्तार केला पुराणांसी, अष्टादश विख्यात, तया अष्टादशांत, पुराण ब्रह्मवैवर्त, ऋषेश्वरासी सांगे सूत, तेची परी सांगतसे, सनकादिकांते उपजवोनी, ब्रह्मनिष्ठ निर्गुणी, मरीचादी ब्रह्म सगुणी, उपजवी ब्रह्मा तयवेळी, तेथोनी देवदैत्यांसी, उपजवी ब्रह्मा पर्येसी, सांगतो कथा विस्तारेसी, ऐक आता शिष्योत्तमा, कृतक्रता द्वापार योग, उपजवी मग कलयुग, एकेका ते निरोपी मग, भूमीवरी प्रवर्तावया, बोलावुनी कृतयुगासी निरोपी ब्रह्मा पर्येसी, तुवा जावोनी भूमिसी, प्रकाश करी आपणाते, एकोणी ब्रह्मयाचे वचन, कृतयुग आले संतोषोन, सांगेन त्याचे लक्षण, ऐका श्रोते एकचित्ते, असात्या नेणे कधी वाचे, वैराग्यपूर्ण ज्ञानी साचे, यज्ञोपवीत आरंभण त्याचे, रुद्राक्षमाळा करी कंकणे, येणे रूपे युगकृत, ब्रह्मयासी असे विनवीत, माते तुम्ही निरोप देत, केवी जाऊ भूमीवरी, भूमीवरी मनुष्य लोक, असात्या निंदा अपवादक, माते न साहवे ते ऐक, कवणे परिवर्तावे, एकोणी सत्ययुगाचे वचन, निरोपी तो ब्रह्मा आपण, तुवा वर्तावे सत्वगुण, क्वचित का येणे परी, न करी जड तू ते जाण, आणिक योग पाठवीन, तुवा रहावे सावध होऊन, म्हणूनी पाठवी भूमीवरी, वर्तता येणे परी ऐका, झाली अवधी सत्याधिका, बोलावुनी त्रेतायुगा देखा, निरोपी ब्रह्मा पर्येसा, त्रेतायुगाचे लक्षण, ऐक शिष्या सांगेन, असे त्याची स्थूलतान, हाती असे यज्ञसामग्री, त्रेतायुगाचे कारण, यज्ञ करीती सकळ जन, धर्मशास्त्र प्रवर्तन, कर्ममार्ग ब्राह्मणांसी, हाती असे कुश समिधा ऐसे, धर्मप्रवर्तक सदा वसे, ऐसे युग गेले हर्षे, निरोप घेऊनी भूमीवरी, बोलावुनी ब्रह्मा हर्षी, निरोप देत द्वापारासी, सांगेन तयाचे रूपासी, ऐका श्रोते एकचित्ते, खड्गे खटवांग धरोनी हाती, धनुष्य बाण एके हाती, लक्षण उग्र असे शांती, निष्ठुर दया दोन्ही असे, पुण्य पाप समान देखा, स्वरूपे द्वापार असे निका, निरोप घेऊनी कौतुका, आला आपण भूमीवरी, त्याचे दिवस पुरल्यावरी, कलियुगाते पाचारी, जावे त्वरित भूमीवरी, म्हणूनी सांगे ब्रह्मा देखा, ऐसे कलियुग देखा, सांगेन लक्षणे ऐका, ब्रह्मयाचे सन्मुखा, केवी गेले पर्येसा, विचारहीन अंतःकरण, पिशाचासारखे वदन, तोंड खालते करून, ठाई ठाई पटसे, वृद्ध आपण विरागहीन, कलह द्वेष संगे घेऊन, वाम हाती धरोनी शिष्यन, येत ब्रह्मया सन्मुख, जिव्हा धरोनी उजवे हाती, नाचे केली अतिप्रीती, दोषोत्तरे करी स्तुती, पुण्यपापसंमिश्र, हासे रडे वाकुल्या दावी, वाकुडे तोंड मुखी शिवी, ब्रह्मयापुढे उभा राही, काय निरोप म्हणून या, देखोनी तयाचे लक्षण, ब्रह्मा हासे अतिगहन, पुसतसे अतिविनयाने, लिंग जिव्हा का धरिली, कलियुग म्हणे ब्रह्मयासी, जिंकीन समस्त लोकांसी, लिंग जिव्हा रक्षणारांसी, हारी असे आपणाते, याकारणे लिंग जिव्हा, धरोनी नाचे ब्रह्मदेवा, जेथे मी जाईन स्वभावा, आपण न भिये कवणाते, एकोणी कलीचे वचन, निरोप देत ब्रह्मा आपण, भूमीवरी जाऊन, प्रकाश करी आपुले गुणे, कले म्हणे ब्रह्मयासी, मज पाठविता भूमिसी, आपुले गुण तुम्हांसी, सांगेन ऐका स्वामिया, उच्छेद करीन धर्मासी, आपण असे निरंकुशी, निरानंद पर्येसी,
निंदा कलह माझेनी, परद्रव्यहारक परस्त्रीरत, हे दोघे माझे भ्रात, प्रपंच मत्सर दंभक, प्राणसखे माझे असती, बकासारिखे संन्यासी, तेची माझे प्राण परियेसी, छळण करोनी उदरासी, मिळविती पोषणार्थ, तेची माझे सखे जाण, आणिक असतील पुण्यजन, तेची माझे वैरी जाण, म्हणोनी विनवी ब्रह्मयासी, ब्रह्मा म्हणे कलियुगासी, सांगे तुझ उपदेशी, कलियुगी आयुष्य नरासी, स्वल्प असे एक शत, पूर्व युगांतरी देखा, आयुष्य बहु मनुष्यलोका, तप अनुष्ठान ऐका, करीती अनेक दिवसवरी, मग होय तयांसी गती, आयुष्य असे अखंडिती, याकारणे क्षिती कष्टती, बहु दिवसपर्यंत, तैसे नवेची कलियोग जाण, स्वल्प आयुष्य मनुष्यपण, करीती तप अनुष्ठान, शीघ्र पावती परमार्था, जे जन असती ब्रह्मज्ञानी, पुण्य करीतील जाणोनी, त्यास तुवा साह्य होऊनी, वर्तत असे म्हणे ब्रह्मा, एकोणी ब्रह्मयाचे वचन, कली म्हणसे नमून, स्वामींनी निरोपिले जे जन, तेची माझे वैरी असती, ऐसे वैरी जेथे असती, केवी जाऊ तया क्षिती, ऐकता होय मज भीती, केवी पाहू तयासी, पंचशत भूमंडळात, भरतखंडी पुण्य बहुत, मज मारीतील देखत, कैसा जाऊ म्हणसे, एकोणी कलीचे वचन, ब्रह्मा निरोपी हासोन, काळात्म्या ते मिळवून, तुवा जावे भूमिसी, काळात्म्याचे ऐसे गुण, धर्मवासना करील छेदन, पुण्यात्म्याचे अंतःकरण, उपजेल बुद्धी पापाविषयी, कली म्हणे ब्रह्मयासी, वैरी माझे परियेसी, वसतात भूमंडळासी, सांगेन स्वामी ऐकावे, उपद्रविती माते बहुत, कृपा न ये मज देखत, जे जन शिवहरी ध्यात, धर्मरत मनुष्य देखा, आणिक असती माझे वैरी, वास करीती गंगातीरी, आणिक वाराणशीपुरी, जाऊनी धर्म करीती देखा, तीर्थे हिंडती जे चरणे, आणिक ऐकती पुराणे, जे जन करीती सदा दाने, तेची माझे वैरी जाण, ज्यांचे मनी वसे शांती, तेची माझे वैरी ख्याती, अदांबिकपणे पुण्य करीती, त्यांसी देखता भीतसे, नासाग्री दृष्टी ठेवूनी, जप करीती अनुष्ठानी, त्यासी देखताची नयनी, प्राण माझा जातसे, स्त्रियांपुत्रांवरी प्रीती, मायबापा अवेरीती, त्यावरी माझी बहुप्रीती, परमेष्ट माझे जाणा, वेदशास्त्रांते निंदिती, हरिहरांते भेद पाहती, अथवा शिव विष्णू दूषिती, ते परमाप्त माझे जाणा, जितेंद्रिय जे असती नर, सदा भजती हरहर, रागद्वेष विवर्जित धीर, देखोनी मज भय, ब्रह्मा म्हणे कलियुगासी, तुझा प्रकाश बहुवसी, तुवा जाताची भूमिसी, तुझे इच्छे रहाटतील, एखादा विरळागत, होईल नर पुण्यवंत, त्याते तुवा साह्य होत, वर्तावे म्हणे ब्रह्मा, एकोणी ब्रह्मयाचे वचन, कलियुग करीतसे नमन, करसंपुट जोडून, विनवीतसे परियेसा, माझ्या दुष्ट स्वभावासी, केवी साह्य व्हावे धर्मासी, सांगा स्वामी उपायासी, कवणेपरी रहाटावे, कलीचे वचन एकोणी, ब्रह्मा हसे अतिगहनी, सांगतसे विस्तारोनी, उपाय कलिसी रहाटावया, काळवेळ असती दोन्ही, तुझ साह्य होऊनी, येत असती निर्गुणी, तेची दाविती तुझ मार्ग, निर्मळ असती जे जन, तेची तुझे वैरी जाण, मळमूत्रे जयासी वेष्टन, ते तुझे इष्ट परियेसी, याची कारणे पापपुण्यासी, विरोध असे परियेसी, जे अधिक पुण्यराशी, तेची जिंकिती तुझ, या कारणे विरळागत, होतील नर पुण्यवंत, तेची जिंकिती निश्चित, बहुतेक तुझ वश होती, एखादा विवेकी जाण, राहे तुझे उपद्रव साहोन, जे न साहती तुझे दारुण, तेची होती वश तुझ, या कारणे कलियुगाभितरी, जन्म होतील येणेपरी, जे जन तुझेची परी, न होय त्या ईश्वर प्राप्ती, एकोणी ब्रह्मदेवाचे वचन, कलियुग करीतसे प्रश्न, कैसे साधूचे अंतःकरण, कवण असे निरोपावे, ब्रह्मा म्हणे तैवेळी, एकचित्ते ऐक कली, सांगेन ऐका श्रोते सकळी, सिद्ध म्हणे शिष्यासी, धैर्य धरोनी अंतःकरण, शुद्ध बुद्ध वर्तती जन, दोष न लागती कधी जाण, लोभवर्जित नरांसी, जे नर भजनी हरिहरांसी, अथवा असती काशीनिवासी, गुरु सेविती निरंतरेसी, त्यासी तुझा न लगे दोष, मातापिता सेवकासी, अथवा सेवी ब्राह्मणासी, गायत्री कपिलाधेनुसी, भजनारांसी न लगे दोष, वैष्णव अथवा शैवासी, जे सेविती नित्य तुळसीसी, आज्ञा माझी आहे एसी, तयासी बाधू नको, गुरुसेवक असती नर, पुराण श्रवण करणार, सर्व साधन धर्मपर, त्याते तुवा न बाधावे, सुकृती शास्त्रपरायणासी, गुरु ते सेवित वंशोवंशी, विवेके धर्म करणारासी, त्याते तुवा न बाधावे, कले म्हणे ब्रह्मयासी, गुरुमहिमा आहे, कैशी, कवण गुरुस्वरूपे कैसी, विस्तारावे मजप्रती,
एकोणी कलीचे वचन, ब्रह्मा सांगतसे आपण. गकार म्हणजे सिद्ध जाण, रेफः पापस्य दाहकः. उकार विष्णुरव्यक्त, त्रितयात्मा श्रीगुरु सत्य, परब्रह्म गुरु निश्चित, म्हणून सांगे कलिसी. श्लोक. गणेशो वाग्निना युक्तो विष्णुनाच समन्वितः वर्णद्वयात्मको मंत्रश्चतुर्मुक्तिप्रदायकः. टीका. गणेशाते म्हणती गुरु, तैसाची असे वैश्वानरू, ऐसाची जाण शार्ङ्गधरू. गुरुशब्द वर्ते इतुके ठाई. श्लोक. गुरुः पिता गुरुर्माता, गुरुरेव परः शिवः. शिवे रुष्टे गुरुस्त्राता गुरौ रुष्टे न कश्चन. टीका. गुरु आपला मातापिता, गुरु शंकरू निश्चिता, ईश्वरू होई जरी कोपता. गुरु रक्षील पर्येसा, गुरु कोपेल एखाद्यासी, ईश्वर न राखे पर्येसी. ईश्वरू कोपेल ज्या नरासी, श्रीगुरु रक्षी निश्चये. श्लोक. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः. गुरुरेकः परब्रह्म तस्मात् गुरुमुपाश्रयेत. टीका. गुरु ब्रह्मा सत्य जाण, तोची रुद्र नारायण. गुरुची ब्रह्म कारण, म्हणून गुरु आश्रावा. श्लोक. हरौ प्रसन्नेपि च वैष्णवा जनाः संप्रार्थयन्ते गुरुभक्तिमव्ययाम्. गुरौ प्रसन्ने जगदीश्वरः सदा जनार्दनस्तुष्यति सर्वसिद्धिदः. टीका. ईश्वर जरी प्रसन्न होता, त्यासी गुरु होय ओळखविता. गुरु आपण प्रसन्न होता, ईश्वर होय अधीन आपुल्या. श्लोक. गुरुः सदा दर्शयिता प्रवृत्ती तीर्थव्रत योगतपादिधर्मान. आचारवर्णादि विवेकज्ञान ज्ञान परभक्ती विवेकयुक्तम. टीका. गुरु भजे शास्त्रमार्ग वर्तोनी, तीर्थव्रत योगतपादी मुनी. आचारवर्णादि ज्ञानी, ज्ञान परम भक्ती विवेकयुक्त. या कारणे श्रीगुरुसी भजावे शास्त्रमार्गेसी, तीर्थव्रतयागतपासी. ज्योतिस्वरूप असे जाणा, आचारधर्मावर्णाश्रमांसी. विवेकधर्ममार्गासी भक्तिवैराग्ययुक्तांसी. गुरुची मार्ग दाविणार, इतुके एकोणी कल आपण. विनवितसे कर जोडून, गुरु सर्व देवा समान. केवी झाला सांगा मज, ब्रह्मा म्हणे कलिसी. सांगेन तुझ विस्तारेसी, एकचित्ते पर्येसी. गुरुविण पार नाही. श्लोक. गुरु विना न श्रवेण भवेत कस्यापि कस्यचित. विना करणेन शास्त्रस्य श्रवण तत्कुतो भवेत. टीका. गुरुविण समस्तांसी, श्रवण कैचे पर्येसी. श्रवण होता मनुष्यांसी, समस्त शास्त्रे ऐकती. शास्त्र ऐकता पर्येसी, तरतील संसारासी. या कारणे गुरुची प्रकाशी, ज्योतः स्वरूप जाणावा. गुरु सेविता सर्व सिद्धी, होती पर्येसा त्रिशुद्धी. कथा वर्तली अनादी, अपूर्व तुझ सांगेन. पूर्वी गोदावरीचे तीरी, अंगिरस ऋषींचा आश्रम थोरी. वृक्ष असती नानापरी, पुण्यनामे मृग वसती. ब्रह्मऋषी आदी करोनी, तप करीती तयास्थानी. तयांत वेदधर्म म्हणोनी, पैलपुत्र होता द्वेज. तया शिष्य बहु असती, वेदशास्त्र अभ्यासिती. त्यात दीपक म्हणोनी ख्याती. शिष्य होता पर्येसा, होता शिष्य गुरुपरायण. केला अभ्यास शास्त्रपुराण, झाला असे अतिनिपुण. सेवा करिता श्रीगुरुची, वेदधर्म एके दिनी. समस्त शिष्यांसी बोलावुनी, पुसतसे संतोषोनी. ऐका श्रोते एकचित्ते, बोलावुनी शिष्यांसी. बोले गुरु पर्येसी, प्रीती असेल आम्हांसी. तरी माझे वाक्य पर्येसा, शिष्य म्हणती गुरुसी. जे जे स्वामी निरोपिसी, तू तारक आम्हांसी. अंगीकारू हा भरवसा, गुरुचे वाक्य जो न करी. तोची पडे रौरव घोरी, अविद्या मायासागरी. बुडोन जाय तो नर, मग तया कैची गती. नरकी पडे तो सतती, गुरु तारक हे ख्याती. वेदपुराणे बोलती, एकोणी शिष्यांची वाणी. तोषला वेदधर्म मुनी, संदीपका ते बोलावुनी. सांगतसे पर्येसा, ऐका शिष्य सकळीक. आमचे पूर्वार्जित असे एक, जन्मांतरी सहस्त्राधिक. केली होती महापातके, आमचे अनुष्ठान करिता. बहुत गेले प्रक्षाळिता, काही शेष असे आता. भोगिल्या वाचून न सुटे जाणा, तप सामर्थ्य उपेक्षा करीतो. पापमोक्षा आड निघतो, याची कारणे निष्कृती करीतो. तया पाप घोरासी, न भोगिता आपुले देही. आपले पापा निष्कृती नाही, हा निश्चय जाणोनी पाही. भोगावे आम्ही पर्येसा, या पापाचे निष्कृतीसी. जावे आम्ही वाराणसीसी, जाईल पाप शीघ्रेसी. प्रख्यात असे अखिल शास्त्री, या कारणे आम्हांसी. न्यावे पुरी वाराणसीसी, पाप भोगीन स्वदेहासी. माते तुम्ही सांभाळावे, या समस्त शिष्यांत. कवण असे सामर्थ्यवंत, अंगीकारावे त्वरित. म्हणोनी पुसे शिष्यांसी, तया शिष्यांमध्ये एक. नाम असे संदीपक, बोलतसे अतिविवेक. तया गुरुप्रती देखा, दीपक म्हणे. गुरुस पाप करिता देहनाश, न करावा संग्रहो दुःखास. शीघ्र करा प्रतिकारो, वेदधर्म म्हणे तयासी. दृढ देह असता मनुष्यासी,
क्षालन करावे पापासी, पुढती वाढे विषापरी, अथवा तीर्थे प्रायश्चित्ते, आपुले देही भोगोनी पापावेगळे न होता निरुते, मुक्ती नवे आपणांसी, देव अथवा ऋषेश्वरांसी, मनुष्यादी ज्ञानवंतासी, क्षालन न होय पापासी, आपुले आपण न भोगिता, दीपक म्हणे गुरुसी, स्वामी निरोपावे आपणासी, सेवा करीन स्वशक्तीसी, न करिता अनुमान सांगिजे, एकोनी दीपकाचे वचन, वेदधर्म म्हणे आपण, कुष्ठे होईल अंधहीन, अंधक पांगुळ पर्येसा, संवत्सर एकविशंत, माते सांभाळावे बहुत, जरी असेल दृढ व्रत, अंगीकारावी तुम्ही सेवा, दीपक म्हणे गुरुसी, कुष्ठी होईन आपण हर्षी, अंध होईन 21 वर्षी, पापनिष्कृती करीन, तुमचे पापाचे निष्कृती, मी करीन निश्चिती, स्वामी निरोपावे त्वरिती, म्हणोनी चरणांसी लागला, एकोनी शिष्याची वाणी, संतोषला वेदधर्म मुनी, सांगतसे विस्तारोनी, तया पाप लक्षणे, आपुले पाप आपणासी, ग्राह्य नवे पुत्र शिष्यांसी, न भोगिता स्वदेहासी, न वेचे पाप पर्येसा, या कारणे आपण देखा, भोगीन आपुले पापदुःखा, सांभाळी मज तू संदीपका, 21 वर्षेपर्यंत, जे पीडिती रोगे देखा, प्रतिपाळणारासी कष्ट अधिका, मजहुनी संदीपका, तुते कष्ट अधिक जाण, या कारणे आपुले देही, भोगीन पाप निश्चयी, तुवा प्रतिपाळावे पाही, काशीपुरा नेऊनिया, तया काशीपुरी जाण, पापावेगळा होईन, आपण शाश्वतपद पावेन, तुझकरिता शिष्योत्तमा, दीपक म्हणे गुरुसी, अवश्य नेईन पुरी काशी, सेवा करीन 21 वर्षी, विश्वनाथासम तुमची, ब्रह्मा म्हणे कलियुगासी, कैसा होता शिष्य त्यासी, कुष्ठ होतांची गुरुसी, नेले काशीपुरा, मणिकर्णिका उत्तरदेशी, कंबळेश्वर सन्निधेसी, राहिले तेथे पर्येसी, गुरु शिष्य दोघेजण, स्नान करुनी मणिकर्णिकेसी, पूजा करीती विश्वनाथासी, प्रारब्धभोग त्या गुरुसी, भोगीत होता तयास्थानी, कुष्ठरोग झाला बहुत, अक्षहीन अतिदुःखित, संदीपक सेवा करीत, अतिभक्ती करून या, व्यापिला देह कुष्ठे बहुत, पुक्रमी पडे रक्त, दुःखे व्यापला अत्यंत, अपस्मारी झाला जाण, भिक्षा मागोनी संदीपक, गुरुसी आणोनी देत नित्यक, करी पूजा भावे एक, विश्वनाथ स्वरूप म्हणसे, रोगे करुनी पीडिता नरू, साधुजन होती क्रूरू, तोची देखा द्विजवरू, होय क्रूर एखादे वेळी, भिक्षा आणिता एखादे दिवशी, न जेवे श्रीगुरु कोपेसी, स्वल्प आणिले म्हणोनी क्लेशी, सांडोनी देत भूमीवरी, ह्यरे दिवशी जाऊनी शिष्य, आणि अन्ने बहुवस, मिष्टान्ने न आणि म्हणोनी क्लेश, करिता झाल पर्येसा, परोपरीचे पक्वान्न, कान आणिशी म्हणे जाण, कोपे मारू येत आपण, शाखा परोपरी मागचे, जितुके आणि मागोनिया, सर्वस्वे करीतसे वाया, कोपे देत शिविया, परोपरी पर्येसा, एखादे समयी शिष्यासी, म्हणे ताता ज्ञानराशी, मजनिमित्त कष्टलासी, शिष्यराया शिखामणी, सवेची म्हणत वचने क्रूर, माते गांजिले अपार, तू अमुचे विष्ठामूत्र, क्षणाक्षणात धूत नाही, खाताती मज मक्षिका, का न निवारिसी संदीपका, सेवा करिता म्हणे ऐका, भिक्षा नाणीशी म्हणचे, या कारणे पापगुण, ऐसेची असती जाण, वोखट वाक्य निर्गुण, पाप म्हणोनी जाणावे, पाप असे जेथे बहुत, दैन्य मत्सर वसे तेथ, शुभाशुभ नेणे क्वचित, पापरूपे जाणावे, एखादे दैन्यकासी, दुःखे प्राप्त होती कैसी, अपस्मार होय जयासी, पारूप तोची जाणा, समस्त रोग असती देखा, कुष्ठ 16 भाग नवे निका, वेदधर्म द्वेजैका कष्ट तसे येणे परी, ऐसे गुरुचे गुणदोष, मनांत न आणि तोची शिष्य, सेवा करी एकमानस, तोची ईश्वर मानोनी, जैसे जैसे मागे अन्न, आणुनी देतसे परिपूर्ण, जैसा विश्वेश्वर नारायण, तैसा गुरु म्हणचे, काशीक्षेत्र थोर असता, न करी सदा तीर्थयात्रा, न जाय देवदर्शना सर्वथा, गुरुसेवेवांचुनी, श्लोक, न तीर्थयात्रा न च देवयात्रा न देहयात्रा न च गेहयात्रा, अहनेश ब्रह्म हरी सुबुद्धो गुरुः प्रसेव्यो न ही सेव्यमन्यत. 5. टीका. आपुले देहसंरक्षण, कधी न करी शिष्य जाण, लय लावूनी श्रीगुरुचरण, कवणासवे न बोलेची, अहोरात्र येणे परी, ब्रह्मा शिव म्हणे हरी, गुरुची होय निर्धारी, म्हणोनी सेवा करीतसे, गुरु बोले निष्ठुरेसी, आपण मनी संतोषी, जे जे त्याचे मानसी, पाहिजे तेसे वर्ततसे, वर्तता येणे परी देख, प्रसन्न होवोनी पिनाक, उभा येऊनी सन्मुख, वर माग, म्हणसे, अहो गुरुभक्त दीपका, महाज्ञानी कुलदीपका, तुष्टलो तुझे भक्तीसी ऐका, प्रसन्न झालो माग आता, दीपक म्हणे ईश्वरासी, हे मृत्युंजय व्योमकेशी,
न पुसता आम्ही गुरुसी वर न घे सर्वथा म्हणोनी गेला गुरुपासी विनवितसे तयासी विश्वनाथ आम्हांसी प्रसन्न होवोनी आलासे निरोप झाली या स्वामीचा मागेन उपशर्म व्याधीचा वर होता सदाशिवाचा बरवे होईल म्हणचे एकोनिया शिष्याचे वचन बोले गुरु कोपायमान माझे व्याधीनिमित्त जाण नको प्रार्थू ईश्वरासी भोगिल्या वाचोनी पातकासी निवृत्ती नव्हे गा पर्येसी जन्मांतरी बाधिती निश्चयसी धर्मशास्त्री असे जाण मुक्ती अपेक्षा ज्याचे मनी तेणे करावी पापधुणी शेष राहता निर्गुणी वेग करीतील मोक्षासी ऐशियापरी शिष्यासी गुरु सांगे पर्येसी निरोप मागोनी श्रीगुरुसी गेला ईश्वरासन्मुख जाऊनी सांगे ईश्वरासी नलगे वर आपणासी नये गुरुचे मानसी केवी घेऊ म्हणचे विस्मया करोनी व्योमकेशी गेला निर्वाण मंडपासी बोलावून समस्त देवांसी सांगे वृत्तांत विष्णुपुढे श्रीविष्णू म्हणे शंकरास कैसा गुरु कैसा शिष्य कोठे त्यांचा रहिवास सांगावे मज निर्धारे सांगे ईश्वर विष्णुसी आश्चर्य देखिले पर्येसी दीपक शिष्य निश्चयसी गुरुभक्त असे जाणा गोदावरी तीरवासी वेदधर्म म्हणजे तापसी त्याची सेवा अहर्निशी करीतो भावे एकचित्ते नाही त्रिलोकी देखिला कोणी गुरुभक्ती करणार निर्गुणी त्याते देखोनी माझे मनी अतिप्रीती वर्ततसे वर देईन म्हणोनी आपण गेलो होतो तयाजवळी जाण गुरुचा निरोप नाही म्हणून न घे वर पर्येसा अनेक दिव्य सहस्त्रवर्षी तप करीती महाऋषी वर मागती अहर्निशी नाना कष्ट करोन या तैसा तापसी योगी यांसी नव्हे मज वर द्यावयासी बलात्कारे देता तयासी वर न घे तो दीपक तन्मन अर्पुनी श्रीगुरुसी सेवा करीतो संतोषी त्रयमूर्ती म्हणोनी गुरुसी निश्चय भजतसे समस्त देव मातापिता गुरुची असे तत्वता निश्चय केला असे चिता गुरु परमात्मा म्हणोनी किती म्हणोनी वर्णू त्यासी अविद्या अंधकारासी छेदिता दीपक पर्येसी कुलदीपक नाम सत्य धर्म ज्ञान सर्व एक गुरुची म्हणे कुलदीपक चरणसेवा मनःपूर्वक करीतो गुरुची भक्तीने इतुके एकोणी शार्ंगधरू पहावया गेला शिष्यगुरु त्यांचा भक्ती प्रकारो पाहे तये वेळी सांगितले विश्वनाथे त्याहून दिसे आणिक तेथे संतोषोनी दीपकाते म्हणे विष्णू पर्येसा दीपक म्हणे विष्णुसी काय भक्ती देखोनी आम्हांसी वर देतोसी पर्येसी कवन कार्या सांग मज लक्ष कोटी सहस्त्र वरुषी तप करीती अरण्यावासी त्यांसी करीतोसी उदासी वर न देसी नारायण मी तरी तुझ भजत नाही तुझे नाम स्मरत नाही बलात्कारे येवोनी पाही केवी देशी वर मज एकोनी दीपकाचे वचन संतोषला नारायण सांगतसे विस्तारोन तया दीपकाप्रती देखा गुरुभक्ती करीसी निर्वाणेसी म्हणोनी आम्ही जाहलो संतोषी जे भक्ती केली त्वा गुरुसी तेची आम्हांसी पावली जो नर असेल गुरुभक्त जाण तोची माझा जीवप्राण त्यासी वाश्य झालो आपण जे मागेल ते देतो तया सेवा करी माता पिता ती पावे मज तत्वता पतिसेवा स्त्रिया करिता तेही मज पावतसे एखाद्या भल्या ब्राह्मणासी यती योगेश्वर तापसी करीती नमन भक्तीसी तेची मज पावे जाणा ऐसे एकोनी दीपक नमिता झाला आणिक विनवितसे देख म्हणे सिद्ध नामधारका ऐक विष्णू हृषिकेशी निश्चय असो माझे मानसी वेदशास्त्र मीमांसाधिकांसी गुरु आम्हांसी देणार गुरुपासोनी सर्व ज्ञान त्रयमूर्ती होती आम्हा अधीन आमुचा गुरुची देव जाण अन्यथा नाही जाण पा सर्व देव सर्व तीर्थ गुरुची आम्हा असे सत्य गुरुवांचुनी आम्हा परमार्थ काय दूर असे सांगा समस्त योगी सिद्धजन गुरुवांचुनी न होती सज्ञान ज्ञान होता ईश्वर आपण केवी दूर असे सांगा जो वर द्याल तुम्ही मज श्रीगुरु देतो काय चोज या कारणे श्रीगुरुराज भजतसे पर्येसा संतोषोनी नारायण म्हणे धन्य धन्य माझा प्राण तू शिष्य शिरोरत्न बाळक तुची आमुचा काही तरी माग आता वर देईन तत्वता विश्वनाथ आला होता दुसरेंवर द्यावयासी मी आलो आमचेनी मन संतोषी वर माग जो तुझे मानसी तुझ वश्य झालो निर्धारेसी जे पाहिजे ते देईन आता दीपक म्हणे विष्णुसी जरी वर आम्हा देसी गुरुभक्ती होय अधिक मानसी ऐसे मज ज्ञान द्यावे गुरुचे रूप आपण ओळखे ऐसे ज्ञान देई सुखे यापरते न मागे निके म्हणोनी चरणी लागला दिधला वर शार्ंगपाणी संतोषोनी बोले वाणी अरे दीपका शिरोमणी तू माझा प्राणसखा होशी
तुवा ओळखिले गुरुसी देखिले दृष्टी परब्रह्मासी आणिक जरी आम्हा पुससी सांगेन एक एकचित्ते लौकिक सुबुद्धी होय जैशी धर्माधर्म सुमने तैशी उत्कृष्टाहुनी उत्कृष्टेसी स्तुती करी गा अहर्निशी जे जे समयी श्रीगुरुसी तू भक्तीने स्तुती करीसी तेणे हो आम्ही संतोषी तेची आमुची स्तुती जाण वेद वाचिती सांगेसी वेदांत भाष्य अहर्निशी वाचिती जन उत्कृष्टेसी आम्हा पावे निर्धारी बोलती वेद सिद्धांत गुरुची ब्रह्म असे म्हणत याची कारणे गुरु भजता सत्य सर्व देवता तुझ वश गुरु म्हणजे अक्षर दोन अमृताचा समुद्र जाण तयामध्ये बुडता क्षण केवी होय परियेसा जयाचे हृदयी गुरुस्मरण तोची त्रिलोकी पूज्य जाण अमृतपान सदा सगुण तोची शिष्य अमर होय श्लोक यदा मां शिवस्यापि ब्रह्मणो ब्राह्मणस्य हि अनुग्रहो भवेन्नृणा सेव्यते सद्गुरुस्तदा टीका आपण अथवा ईश्वरू ब्रह्मा जरी देता वरू तद्वत फलदाता गुरु गुरु त्रैमूर्ती याची कारणे ऐसा वर दीपकासी दिधला विष्णूने परियेसी ब्रह्मा सांगे कलिसी एकचित्ते परियेसा वर लाधोनी दीपक गेला गुरुचे सन्मुख पुसतसे गुरु ऐक तया शिष्या दीपकासी ऐक शिष्या कुळदीपका काय दिधले वैकुंठनायका विस्तारोनी सांगे निका माझे मन स्थिर होय दीपक म्हणे गुरुसी वर दिधला ऋषिकेशी म्या मागितले तयासी गुरुभक्ती व्हावी म्हणून या गुरुची सेवा तत्परेसी अंतःकरण दृढेसी वर दिधला संतोषी दृढभक्ती माझी तुमचे चरणी संतोषोनी श्रीगुरु प्रसन्न झाला साक्षात्कारो जीवित्वे होय तू स्थिरू काशीपुरी वास करी तुझे वाक्य सर्वसिद्धी तुझे घरी नवनिधी विश्वनाथ तुझे स्वाधी म्हणे गुरु संतोषोनी तुझे स्मरण जे करीती त्यांचे कष्ट निवारण होती श्रियायुक्त नांदती तुझे स्मरण मात्रेसी येणेपरी शिष्यासी प्रसन्न झाला परियेसी दिव्यदेह झाला तत्क्षणेसी झाला गुरु वेदधर्म शिष्याचा भाव पहावयास कुष्ठी झाला महाक्लेश तो तापसी अतिविशेष त्यासी कैचे पाप राहे लोकानुग्रह करावयासी गेला होता पुरी काशी काशीक्षेत्र महिमा ऐसी पाप जाय सहस्त्र जन्मीचे तया काशी नगरात धर्म अथवा अधर्म रत वास करीती क्वचित त्यांसी पुनर्जन नाही जाणा सूत म्हणे ऋषीश्वरासी येणे प्रकारे कलिसी सांगे ब्रह्मा परियेसी शिष्यदीपक आख्यान सिद्ध म्हणे नामकरणी दृढ मन असावे याची गुणी तरीच तरेल भवारणी गुरुभक्ती असे येणे विधी श्लोक यत्र यत्र दृढा भक्तिर्यदा कस्या महात्मनः तत्र तत्र महादेवः प्रकाशमुपगच्छति टीका जरी भक्ती असे दृढेसी त्रिकरणसह मानसी तोची लाधे ईश्वरासी ईश्वर होय तया वश इति श्रीगुरुचरित्र परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे शिष्यदीपकाख्यान नाम द्वितीयोऽध्यायः श्रीदत्तात्रेयार्पितमस्तु ओवी संख्या 279 श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु।